विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने तथागतांच्या 2569व्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित पूजनीय भदंत धम्मदर्शीजी थेरो, उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। मी पुन्हा म्हटलं, अगोदर सुद्धा सांगितलं की कधी कधी मारसेना होत असते बघा, लाईन गेली, ही सुद्धा मारसेनाच आहे। म्हणजे मनुष्याची वेगवेगळ्या प्रकारची परीक्षा बघा घेतली जाते आणि त्यामुळे या मारसेनेवरती विजय मनुष्याला प्राप्त करायचा आहे। आज त्रिविध पावन वैशाख पौर्णिमा आपण संपन्न करत आहोत। भंतेंनी आपल्याला भगवंताच्या जीवन चरित्राच्या संदर्भामध्ये उपदेश दिला। 3 प्रकारच्या घटना भंतेने आपल्या देशनेमध्ये उल्लेख केला, जसं की आज या मंगलमय प्रसंगी वैशाख पौर्णिमेच्या पावन दिनी लुंबिनी वनामध्ये सिद्धार्थ बोधिसत्वाचा जन्म झाला। तो सिद्धार्थ बोधिसत्व 29 वर्षापर्यंत संसारामध्ये राहतो, संसारातील दुःख पाहतो, निमित्त ठरते रोहिणी नदीच्या युद्धाचं आणि त्या युद्धाला नष्ट करण्यासाठी उपाय म्हणून बोधिसत्व 29व्या वर्षी ग्रहत्याग करतो। त्या काळामध्ये असणारे विद्वान ज्ञानी पंडित ऋषी मुनी तपस्वी यांच्याकडे जाऊन ज्ञान ग्रहण करत असतात। 6 वर्षापर्यंत आपल्याकडे असणाऱ्या ज्ञानावरती परीक्षण चिंतन मनन करत असतात आणि 6 वर्षानंतर आजच्या या पावन वैशाख पौर्णिमेच्या दिनी बोधिसत्व आपल्या सर्व प्रकारच्या विकारावरती विजय प्राप्त करतात आणि खऱ्या अर्थाने सम्यक संबोधीला प्राप्त करत असतात। मग नेमकं सम्यक संबोधी म्हणजे काय? सम्यक संबोधी कशाला म्हटलं जातं? नेमकं सिद्धार्थ बोधिसत्वाला काय मिळालं, काय प्राप्त झालं, या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये आपण चर्चा विमर्श करणारच आहोत। 45 वर्षापर्यंत तथागतांनी संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी उपदेश दिला आणि शेवटी निसर्गाच्या नियमाला अनुसरून त्यांचं महापरिनिर्वाण झालं, तर तेही सुद्धा आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या दिनी झालेला आहे। आणि त्यामुळे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण अशा प्रकारच्या त्रिविध घटनेने ही वैशाख पौर्णिमा पावन आणि पुनीत झालेली आहे। खरं तर
एक शोकांतिका सांगतो मी इथे सर्वप्रथम. जेव्हापासून प्रवर्जित झालो तेव्हापासून पहिल्यांदा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मी पंचशील दिलं. साधू लाजीरवाणी गोष्ट आहे तुमच्यासाठी. साधू काय देता? साधुवाद काय देता? लाजीरवाणी गोष्ट आहे तुमच्यासाठी. जेव्हापासून प्रवर्जित झालो तेव्हापासून पहिल्यांदा वैशाख पौर्णिमेला पंचशील दिलं. का? अष्टशील उपोषदशील तुम्ही घ्यायला पाहिजे. घ्यायला पाहिजे होते की नाही? पण आता नाही घेतलं. ठीक आहे, सांगत आहे मी तुम्हाला की वैशाख पौर्णिमा या पवित्र दिनी आज विश्वातील असंख्य, संख्या मोजता येणार नाही, असंख्य उपासक उपासिका हे उपोषदशिलामध्ये असतात. उपोषदशील आपण घेतलं पाहिजे. तुम्ही श्रद्धावान आहात नक्कीच, कारण मला माहीत आहे. कारण वर्षाच्या काळामध्ये आपण दर संडेला जे 4 उपोषदशील घेतले, ग्रहण केले. तुम्ही धार्मिकच आहात, तो काही विषय नाही आहे. पण पौर्णिमेच्या या पवित्र दिनी आपण ते घ्यायला पाहिजे होतं. हा एक मिस्टेक आपली आहे. दुसरी गोष्ट, मला असं वाटतं की बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे, जर तुम्हाला उपोषदशील ग्रहण करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. कारण आता बहुसंख्य आपण जळगाव शहरातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहात. रॅलीमध्ये जर आपण बघितलं असेल, इथे जेव्हा सुरुवात होती तर काय मोजके उपासक उपासिका हजर होते. जेव्हा बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे आपण गेलो तर तिथे जास्तीत जास्त 50-60 लोक असतील किंवा हार्डली 100 लोक असतील, समजून घ्या, उपासक आणि उपासिका सोडून. आता किती आहात तुम्ही? किमान 400-500 आहे. आणखी वाढतील, मला वाटलं बाहेर पण बसतील. कशामुळे? जसा जसा वेळ होईल तसा तसा कार्यक्रम जवळजवळ येतो. रॅलीमध्ये वर्षातून एकदा आपण भंतेंनी, दिवंगत आपले पूजनीय सुगंधवंतजी महाथेरा यांनी हा जो पायंडा या जळगाव शहरामध्ये पाळला, खरं तर बुद्ध जयंतीच्या निमित्ताने हजारो उपासक उपासिका धम्म रॅलीमध्ये सहभागी असायला पाहिजे. पाहिजे का नाही? बाबासाहेबांच्या पुण्याने खायला तर रोजच मिळते, ऐक ना. पंचपक्वान्न, तुम्ही जर म्हटलं की मी रोज पंचपक्वान्न खाऊ शकतो, तरी सुद्धा रोज आपण पंचपक्वान्न खाऊ शकतो. मग केवळ खाण्यासाठी जगायचं का, की जगण्यासाठी खायचं? याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. बघा, आपल्या स्वतःमध्ये आपण परिवर्तन केलं पाहिजे. कधी करणार आपण परिवर्तन? ऐक ना, परिवर्तन कधी करणार आहोत? हे परिवर्तन आपल्यामध्ये आवश्यक आहे. जर उपोषदशील धारण करायचं असेल तर किमान इथे सर्व उपासक उपासिकांनी सकाळी 6 वाजता हजर झालं पाहिजे. 6 वाजता इथे हजर झालं पाहिजे. 6 वाजता उपोषदशील ग्रहण करून बुद्ध पूजा घेऊन खरं तर धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा पाठ झालाच पाहिजे. दुसरी एक गोष्ट, पहिल्यांदा वैशाख पौर्णिमेला धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा पाठ मी केला नाही. प्रत्येक पौर्णिमेला हा धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा पाठ झाला पाहिजे. किमान वैशाख पौर्णिमेला तरी झाला पाहिजे. कारण आपण जर सकाळी 6ला आलो, उपोषदशील झालं, वंदना घेतली आपण आणि धम्मचक्कप्रवर्तन सुत्ताचा पाठ केला, काही सुत्तपठण आपण केलं, तर बरोबर 8 वाजता आपण रॅलीला काढू शकतो. बरोबर, म्हणजे ही सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये आपण बदल केला पाहिजे. सकाळी 6ला आपण आलं पाहिजे, उपोषदशील ग्रहण केलं पाहिजे, पूजा वंदना झाली पाहिजे. वाटलंच तर तिथे पूजा वंदना झाल्यानंतर लगेच लोकांना नाश्ता दिला पाहिजे आणि धम्म रॅलीला आपण सुरुवात केली पाहिजे. ही गोष्ट सर्वांनी आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. नेक्स्ट बुद्ध पौर्णिमेला अशी पौर्णिमा आपण साजरी केली पाहिजे. कारण तुम्हाला जर उपोषदशील ग्रहण करायचं असेल तर, कारण शील जर नसेल तर मग काय उपयोग आहे? बुद्ध पौर्णिमा साजरी करणे म्हणजे काय? उत्सव साजरा करणे म्हणजे काय? तर दान, शील आणि प्रज्ञा या 3 गोष्टींचं जर आपण आचरण करत असेल, अनुसरण करत असेल, तर ती बुद्ध पौर्णिमा साजरी होईल. नाहीतर दान, शील आणि प्रज्ञेचा जर आपण अभ्यास करत नसेल तर बुद्ध पौर्णिमा काही साजरी होऊ शकत नाही. नाचणे, गाणे, मोजमजा करणे आता नवीन फॅड झालं. बघा, आता लोक बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सुद्धा सकाळी गाणे ठेवतात. अत्यंत चुकीची गोष्ट आहे ही गोष्ट. औरंगाबादला सुद्धा आहे, मी अनेक वेळा बोललो सुद्धा. बुद्ध पहाट म्हणून बघा सकाळी गाण्याचा कार्यक्रम ठेवतात. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. उपोषदशील ग्रहण करणारी लोक नचगीतवादी तर भगवंतांनी सांगितलं नसेल. जर नचगीतवादी तर असेल
आणि तुम्ही जर गाणे ऐकत असाल तर ते शील होऊ शकते का? तिथे गाणे ऐकण्यासाठी आमच्या माता भगिनी नटून थटून जातात, ऐक ना, गजरे लावून जातात, मेकअप करून जातात. उपोषणशील कसं काय होणार आहे? उपोषणशील जर तुम्हाला प्रॉपर तशा प्रकारचं आचरण करायचं असेल तर त्याग करावा लागेल, त्यागाशिवाय उपोषणशील होणार नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. भगवंताचा धम्म हा बघा प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल रूपाने जर तुम्ही त्याचं आचरण करसाल, त्याचं अनुसरण करसाल तर तुम्हाला त्याचा लाभ आहे. जर आचरण करत नाही, अनुसरण करत नाही तर त्यांचा कोणत्याही प्रकारचा लाभ नाही आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, देश विदेशातले व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की काय बुद्ध पौर्णिमा आहे, काय त्यांचा उत्साह असतो, काय त्यांची सजावट असते, ऐक नाही. मग ही आपल्यामध्ये ही जी, कारण संस्कृती तर आपली आहे ना. बुद्ध इथे जन्मास आले, बुद्धाला ज्ञान प्राप्त इथं झालं, भगवंताचं महापरिनिर्वाण इथं झालं, आणि सर्व प्रकारच्या गोष्टी जर इथे होत आहेत तर आपल्याला तर बाबासाहेबांनी धम्म दिला. कारण गेले 1200-1250 वर्षापर्यंत भारतातून बौद्ध धम्म पूर्णपणे लयात झाला होता. बाबासाहेब असं म्हणतात की आपण पूर्णपणे लयात झाला असं म्हणू शकत नाही, कारण केवळ बोधवृक्षाच्या फांद्या सुकलेल्या आहेत, अगदी मुळं आणखी अद्याप शिल्लक आहे. जर त्याला आपण पाणी घातलं तर पुन्हा बोधवृक्ष या भारतवर्षामध्ये रूपाने बहरून येईल, पुन्हा तो बोधवृक्ष बहरेल. आणि बाबासाहेबांनी 1956 साली ते काम करून दाखवलं. 1956 ला आपल्याला बाबासाहेबांनी धम्म दिला आणि तेव्हापासून नव्याने खऱ्या अर्थाने आपण तथागतांच्या धम्माला अनुसरत आहे, त्याचं आचरण करत आहे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भगवंताला आपण थोडक्यामध्ये बघूया, कारण वेळ झाला आहे, वेळ झाला, तुम्हाला पण वेळ झाला, आम्हाला पण वेळ झाला. त्यामुळे जास्त काही बोलणं नाही, पण बोलणं गरजेचं आहे. काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. आजचा हा दिवस आहे, वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. तर आज बघा भगवंताला ज्ञान प्राप्त झालं. नेमकं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? भगवंताला सम्यक समृद्धीचा लाभ झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर अनेक वेळा अनेक प्रकारे आपण धम्मदेशनेमध्ये ते ऐकत असतो. तर आज बघा भगवंताने 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने प्रकाशित केलेलं आहे. 4 आर्य सत्याला जगामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचा निरोध आहे, आणि दुःखाला, त्या दुःखाचा निरोध करण्यासाठी जो मार्ग आहे ज्याला आर्य अष्टांगिक मार्ग, आर्य अष्टांगिको मग्गो, एका एको मग्गो आर्य अष्टांगिको मग्गो. या संसारामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरा अन्य कोणत्याही प्रकारचा मार्ग नाही की मनुष्याला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात असेल. हे सहज आणि सोपं आहे का? आपण आता सहज बोलतो, दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचं निवारण. बोलताना आपण सहज बोलतो बघा, दुःख आहे, ऐक ना, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. हे सहज सोपं आहे का? एवढं सोपं आहे का? एवढं सोपं जर असतं तर सिद्धार्थ बोधिसत्वाला 6 वर्षापर्यंत तपश्चर्या करावी लागली नसती. आलार कालाम असेल, उदकरामपुत असेल, भृगऋषी असेल, किंवा त्या काळामध्ये जेवढे काही ऋषीमुनी होते, तपस्वी होते, त्यांच्याकडे त्यांना त्यांचं ज्ञान आत्मसात करावं लागलं, ध्यान मनन चिंतन करावं लागलं, 6 वर्षापर्यंत त्याचं परीक्षण निरीक्षण करावं लागलं. आणि त्याच्यानंतर आपल्या पुण्य बलाने, आपल्या पुण्य पारमीच्या बलाने बोधिसत्वाने बघा सम्यक संबोधीचा लाभ करून घेतला. सर्व प्रकारच्या मारसेनेवरती त्यांनी विजय प्राप्त केला, रागावरती विजय प्राप्त केला, द्वेषावरती, मोहावरती, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्षा, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या सर्व प्रकारच्या विकारावरती त्यांनी विजय प्राप्त केला आणि सम्यक संबोधीचा लाभ करून घेतला, ज्याला निर्मळ ज्ञान म्हटलं आहे. निर्मळ मनाची जी अवस्था आहे, निब्बाण ज्याला असं आपण म्हणतो असतो. निब्बाण म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये एका शब्दामध्ये सारिपुत्त भंते सांगताना सांगतात, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही आहे, अशा प्रकारचं निर्दोष जीवन म्हणजे निब्बाण आहे. राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, कोणत्याही प्रकारचा विकार मनुष्याच्या चित्तामध्ये नसेल. ज्याप्रमाणे पांढरे शुभ्र वस्त्र, ज्या वस्त्रावरती कुठल्याही प्रकारचा डाग सहन होत नाही, ज्याप्रमाणे कमळाची पानं असतात, त्या पानावरती त्या पाण्याचा आणि त्या मातीचा एक कण सुद्धा लवलेश राहत नाही, अगदी तशाच प्रकारे सिद्धार्थ बोधिसत्वाने आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट केलं, नाहीस केलं आणि निर्मळ
धम्मचक्षु त्यांना प्राप्त झाला आजच्या या वैशाख पौर्णिमेच्या दिनी। भगवंताने दुःख जाणलं, दुःखाच्या कारणाला जाणलं, दुःखाच्या निरोधाला जाणलं आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग सुद्धा भगवंताने जाणला आहे। दुःखाचे कारण सांगताना भगवंताने 12 प्रकारच्या कड्या सांगितल्या बघा। कारण जे आपण अशोक चक्र असं म्हणत असतो, ज्याला आपण धम्मचक्र सुद्धा असं म्हणत असतो, जे 24 आर्याचा आहे त्याला आपण धम्मचक्र म्हणतो। चक्रवर्ती सम्राट अशोकाने निर्माण केल्यामुळे त्याला आपण अशोक चक्र असं म्हणत असतो। 32 आर्याचं सुद्धा चक्र आहे, ज्याला लक्षण चक्र असं म्हटलं आहे। जर आपण कधी सारनाथला गेलात तर सारनाथच्या म्युझियम मध्ये 32 आर्याचं चक्र आपल्याला पाहायला मिळते। तर हे 2 प्रकारचे चक्र, आता 8चं चक्र बनवलं गेलं, 6चं चक्र बनवलं गेलं, म्हणजे अशा प्रकारची संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तर जे दुःख आहे तर दुःखाच्या 12 कड्या भगवंताने सांगितल्या। भगवंत असे म्हणतात जातीपी दुःख, जन्म घेणे हे दुःख आहे। जन्म घेणे दुःख आहे। जन्म घेणे दुःख आहे का सुख आहे? बाबा तुम्ही तर पेढे वाटता, ऐक ना, घरामध्ये जर बाळ जन्मास आलं तर तुम्ही पेढे वाटता, जिलेबी वाटता। आता जिलेबी पेढे कोण निर्माण केले काय माहित नाही, म्हणजे मुलगी जर झाली तर म्हणे जिलेबी वाटली पाहिजे आणि मुलगा जर झाला तर पेढे वाटले पाहिजे। आता जिलेबी आणि पेढे कोण निर्माण केले काय माहित नाही, पण वाटता तुम्ही समजून घ्या, का तर आनंद होत असतो। परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, चिंतन मनन केलं तर जन्म घेणे हे दुःखकारक आहे। कारण जन्मास आलेलं बाळ हसते का रडते? रडत असते। जर समजा बाळ रडलं नाही तर बाळाला रडवलं जातं, ऐक ना, त्याला मारलं जातं, त्याला थोपटलं जातं। जेव्हा बाळ म्हणजे जगामध्ये बघा किती म्हणजे विपर्यास आहे बघा। पहिल्यांदा बाळ जेव्हा रडते तेव्हा सगळे लोक हसतात, परिवारातले लोक। बाळ जेव्हा रडते तेव्हा सर्व लोक हसतात। का हसतात? कारण त्यांना वाटते अरे जिवंत आहे। कधी कधी जर समजून घ्या, म्हणजे बाळ जर रडलं नाही तर मृत्यूला प्राप्त झालं का असं वाटते लोकांना। म्हणजे पहिल्यांदा जेव्हा बाळ रडते सर्व जग मात्र हसते, आणि जेव्हा ते सोडून जाते तेव्हा सर्व रडत असतात। म्हणजे मृत्यूला जेव्हा प्राप्त होते तेव्हा सर्व काही रडत असतात। म्हणजे जन्म घेणे दुःख आहे। का दुःख आहे? कारण भगवंत असे म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं तर माता जसं खात असेल, पीत असेल, जसा विचार करत असेल, ते सर्व काही बाळाला इनडायरेक्टली प्राप्त होत असते। परंतु जेव्हा मातेच्या गर्भाच्या बाहेर बाळ येतं, बाळाची जेव्हा नाळ तोडल्या जाते तेव्हा मात्र ते रडतं, कारण तेव्हा त्याला स्वतःच्या गरजा पूर्ण कराव्या लागत असतात। त्याला अन्न हवं असेल, त्याला पाणी हवं असेल, त्याला हवा हवी असेल, तर हे सर्व काही त्याला स्वतःला प्राप्त करावं लागते। आणि तेव्हापासून मग ते द्या, रडते म्हणजे द्या म्हणते, द्या 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 द्या, शेवटच्या क्षणापर्यंत मग द्या आणि घ्या। कोणी म्हणते घ्या, कोणी म्हणते द्या। अशा प्रकारचं बघा या तृष्णेमध्ये संपूर्ण जीवन त्याचं जात असते। म्हणजे परिणामतः जन्म याला दुःखकारक असं भगवंतांनी म्हटलं आध्यात्मिक दृष्टिकोनातून। त्यानंतर आजारपण सुद्धा दुःखकारक आहे। छोटा मोठा जर आपल्याला जगा आजार झाला तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं दुःख होत असते। भगवंत असे म्हणतात की व्याधीपी दुःख, आजारपण सुद्धा दुःख आहे। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये हे आजारपण सुद्धा दुःखकारक आहे। म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे। म्हातारा मनुष्य होत असतो, कारण म्हातारा मनुष्य झाला की त्याला सुद्धा असं वाटतं की आता तो दुःखी असतो, कष्टी असतो। म्हातारपणाचे लक्षण सांगितले भगवंताने, डोक्याचे केस पांढरे होणे, कमरेमध्ये बाक येणे, ओठातील दात पडणे, आधार घेण्यासाठी काठीचा आधार घेणे, म्हणजे वेगवेगळ्या शरीरावरती सुरकुत्या पडणे, ही छोटी मोठी लक्षणं भगवंताने सांगितले। भगवंत असे म्हणतात की या अवस्थेला जो प्राप्त होत असतो तो ऊर्ध्वत्वाला प्राप्त होतो, म्हातारपणाला प्राप्त होत असतो। आणि मनुष्य ही जरा जी अवस्था मनुष्याला प्राप्त होत असते, म्हातारपणाची अवस्था प्राप्त होते, तेव्हा तो दुःखी होतो। त्याला असं वाटतं की अरे आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, कारण आता मी वृद्ध झालो आहे, आता कधी केव्हा मी मृत्यूला प्राप्त होईल हे सांगता येत नाही। मग तो दुःखी का होतो बरं? कारण जन्म घेणे आणि मरणे हे तर सत्य आहे, हा निसर्गाचा नियम आहे। जन्मास येणारा प्रत्येक सत्व हा मृत्यूला प्राप्त होणार आहे, तरी सुद्धा मनुष्य दुःखी होतो। त्याला सुद्धा माहित असते मी मरणार आहे, तर मनुष्य का दुःखी होतो? मनुष्य यासाठी दुःखी होतो कारण जे मेहनतीने, कष्टाने, घाम गाळून, कधी कधी प्रामाणिकपणा करून, कधी कधी अप्रामाणिकपणा करून जे कमावलेलं असते त्याला वाटते हे सगळं काही मला आता सोडून जावं लागणार आहे। आणि आसक्ती असते ना मनुष्याला,
ती आसक्ती मात्र त्याला दुःख निर्माण करत असते चित्तामध्ये, आणि त्या आसक्तीमुळे त्याला दुःख होत असते, आसक्तीमुळे त्याला शोक होत असतो, आसक्तीमुळे त्याला भय होत असते. ही भगवंत असे म्हणतात की त्यामुळे म्हातारपण सुद्धा दुःखाचं कारण आहे. आता वर्तमान काळामध्ये कोण म्हातारा कोण तरुण काय ओळखा येत नाही. जे सहजासहजी पाहिल्या ओळखू येत नाही. पाहिल्या ओळखू येते का? का ओळखू येत नाही? कारण पांढरे केस झाले की काळे होतात, पॉलिश लावतात लोक, की नाही? काळे केस होतात. शरीर जरी समजून घ्या सुरकुत्या पडलं असेल तर प्लास्टिक सर्जरी पण करता येते. काय लोक असं म्हणतात की काय तरुण दिसायला प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय ऐक ना, वर्तमान काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपाय असतात, परंतु मन म्हणते अरे किती खोटाडा आहे तू. स्वतःचं मन म्हणते स्वतःला तू किती खोटाडा आहे. तुझे केस पांढरे झाले तर त्याला तू काळं केलं, तुझ्या ओठातले दात पडले तर नवीन दात लावले, आहे की नाही, म्हणजे चावण्यासाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्य लेपन करत असतो. बघा मी तर असं नेहमी सांगत असतो, कधी कधी म्हणजे जोक म्हणून नाही पण ते सत्यता आहे. जसं विशेष रूपाने आमच्या माता भगिनीला ती गोष्ट जरा जास्त लागू पडते, पुरुष मंडळी काय करत नाही. कधी कधी स्वतःला सजवण्यासाठी बघा, आहे की नाही, जे स्वतःला सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जातात. मी तर असं म्हणतो म्हणजे विशेष रूपाने माता भगिनी स्वतःचा पैसा खर्च करून, जे स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःला फसवणाऱ्या प्रक्रियेमध्ये जास्त पैसा खर्च करतात. कोणत्या? ब्युटी पार्लर. म्हणजे स्वतःचा पैसा खर्च करायचा, स्वतःलाच फसवायचं, ऐक ना, स्वतःचा पैसा खर्च करायचा, स्वतःचा पैसा खर्च करून ते आनंदाने, ऐक ना, आनंदाने पैसा खर्च केला जातो. स्वतःला फसवण्याच्या जिथे कारखाना आहे त्याला बघा ब्युटी पार्लर असं म्हणतात, आहे की नाही. जे स्वतःचा पैसा सजवण्यासाठी नॅचरल ब्युटी भगवंताने असं म्हटलं. नॅचरल ब्युटी कशामुळे प्राप्त होते? माता विशाखा बघा 120 वर्षापर्यंत जगली. मी नेहमी सांगत असतो माता विशाखाचं जीवन चरित्र. 120 वर्षापर्यंत माता विशाखा जीवन जगली. माता विशाखेला 20 पुत्र होते, 10 मुलं होते, 10 मुली होत्या. पण माता विशाखा जेव्हा नातीपुतीसह विहारामध्ये जात असे तर 16 वर्षाच्या तरुण स्त्रीसारखं माता विशाखेचं सौंदर्य 120 वर्षाचे असताना होतं. साधी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे का? लोक असे म्हणायचे की नेमकी माता विशाखा कोण आहे आणि विशाखाची नात कोण आहे. कारण माता विशाखा आणि माता विशाखेच्या परिवारामध्ये जेवढेही लोक होते तेवढे अत्यंत सुंदर होते, अत्यंत रूपवान होते. म्हणजे सर्व काही ते प्राप्त होतं का? कशामुळे? कारण वयाच्या 7व्या वर्षापासून ते वयाच्या 120 वर्षापर्यंत माता विशाखेने उपोषशीलाचं पालन केलं होतं. 120 वर्षापर्यंत जो काय का एकही दिवस खंड नव्हता, एकही उपोषण तिच्या जीवनामध्ये तिने खंड केले नाही. कारण मनुष्याला जर नॅचरल ब्युटी हवी असेल तर आपण उपोषणशीलाचं पालन केलं पाहिजे. कारण जो मनुष्य उपोषणशीलामध्ये असतो तर तो मनुष्य सदा सर्व बघा सुखपूर्वक जीवन जगत असतो. आणि त्यामुळे जरा जे सांगत होतो आपण, जे काही दुःखाचे कारण आहे तर त्याला आपण आपल्या पद्धतीने जगण्याचा, अर्थात नॅचरल रूपाने जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मृत्यू सुद्धा दुःखाचं कारण आहे. मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो तर दुःख आपल्याला होत असते. त्याच्यानंतर पियोबी दुःखा, अपियोबी दुःखा. म्हणजे पियोबी दुःखा, प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून गेला असेल तर आपल्याला दुःख होते. जसं आता जे सुगत वंशमंते आपल्यामधून निघून गेले, कारण प्रिय होते, भंतीजी होते, प्रिय होते, आपला धमाम त्यांनी प्रतिष्ठित केलं, तर बघा भंतीजी गेल्यामुळे आपल्याला दुःख झालं आहे. म्हणजे प्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जात असतो तेव्हा सुद्धा आपल्याला दुःख होत असते. अपियोबी दुःखा, जे अप्रिय नाही आहे ते जर आपल्या समोर आलं, जसं एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही आणि कोणी जर ती गोष्ट केली तर आपण सुखी असतो का दुःखी असतो? बाकी सगळं दुसरीकडे निघून जाते आणि एकच गोष्ट लक्षामध्ये राहते की यानं का केलं, यानं हे का केलं, त्यानं ते का केलं, त्यानं असं काऊन केलं, तसं काऊन केलं. बाकीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी मनुष्य विसरतो आणि एकच गोष्ट लक्षात ठेवतो. बघा कधी कधी असं होते बघा, गावाकडे तुम्ही विचार केला आता पंक्ती काय उठत नाही. कधी कधी असं होते म्हणजे शेवटपर्यंत एखादा ऍटम असेल, कडी आपण गृहीत धरू, कडी वाढत 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 येते या व्यक्तीपर्यंत संपते, या लाईन कडून तिकून वाढत 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 येते इथं संपते. एकाकडे काय लक्षच राहत नाही, कारण येऊन तिथपर्यंत संपते, येऊन इथपर्यंत संपते. तो असा विचार करतो बाकीचं भोजन सगळं खाऊन घेते पोटभर, शेवटपर्यंत म्हणते मला काय कडीच भेटली नाही म्हणते.
कारण जे भेटलं नाही त्याच्यामध्ये माणसाचं मन जास्त राहते. एकदम शेजारी मारतात, त्याला कडी भेटली, मला भेटलीच नाही, इकडे पाहते. म्हणजे मनुष्याचा स्वभाव असा आहे, माझ्याकडे काय आहे, तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललासी. म्हणजे सर्व काही आपलं आपल्या जवळच असते, तरी सुद्धा बघा मनुष्य या संसारामध्ये दुःखाला प्राप्त होत असतो. कधी कधी सर्वच काही आपल्या मनासारखं घडत नाही. या संसारामध्ये असा एकही व्यक्ती नाही आहे की त्याच्या मनासारखं सर्व काही घडेल. का बाबासाहेबाच्या मनासारखं सगळं काही झालं का? बाबासाहेबाच्या हयातीमध्ये लोकांनी बाबासाहेबांना रडवलं, ढसाढसा बाबासाहेब रडायचे. जर तुम्ही जीवनचरित्र बाबासाहेबांचं जर वाचलं असेल तर अनेक वेळा बाबासाहेब खंत व्यक्त करतात. विशेष रूपाने बाबासाहेब जेव्हा आजारी असतात शेवटच्या काळामध्ये, नानकचंद रतूंचं अनुभव आणि आठवणी जरी तुम्ही पुस्तक तुम्हाला भेटत तर वाचा. शेवटच्या क्षणामध्ये बाबासाहेब ढसाढसा रडायचे नानकचंद रथाकडे की माझी धम्म चळवळ कुठे जात आहे, माझं राजकीय चळवळ कुठे जात आहे, माझी सामाजिक चळवळ कुठे जात आहे, मला काहीही कळत नाही आहे. कारण सवितामाई त्यांना भेटू देत नसत कार्यकर्त्यांना. त्यांचा उद्देश असाच आहे की बाबासाहेब बिमार असल्यामुळे बाबासाहेबांना भेटू नये, त्यांनी बोलू नये. कारण बाबासाहेबांचा स्वभाव होता बोलण्याचा, बाबासाहेबांचा मार्गदर्शन करण्याचा स्वभाव होता. आणि त्यामुळे शेवटी बघा बाबासाहेब रडायचे, आक्रोश करायचे, म्हणजे क्रंदन करायचे. बोधिसत्व करुणेद्वारा त्यांच्या चित्तामध्ये तो भाव उत्पन्न व्हायचा की अरे माझ्या समाजाचं काय चाललं मला काही समजत नाही आहे. म्हणजे मनुष्याच्या मनासारखं सर्व काही होत नाही. बघा बुद्धांच्या मनासारखं सर्व झालं का? बुद्धाच्या मनासारखं सर्व झालं का? बिलकुल नाही आहे. कारण श्रावस्तीमध्ये 7 कोटी लोकसंख्या होती. जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध, जगाचे कल्याण करते सम्यक संबुद्ध असताना सुद्धा 100% लोक बुद्धाला मानणारे नसतात. 100% कोणत्याही तत्वज्ञानाचा स्वीकार करणारे लोक या संसारामध्ये कधीही आणि कोणत्याही काळी नसतात. श्रावस्तीमध्ये 7 कोटी लोकसंख्या होती बघा, त्यापैकी 5 कोटी लोक हे बुद्धाला मानणारे होते, तर 2 कोटी लोक अन्य संप्रदायाचा स्वीकार करणारे होते. म्हणजे या संसारामध्ये 2 प्रवाह कायम असतात, एक चांगला प्रवाह आणि एक वाईट प्रवाह. दोनही प्रवाह समान रूपाने या संसारामध्ये चालत असतात बघा. आणि त्यामुळे आपण अशी कधी अपेक्षा नाही केली पाहिजे की मी जसं म्हणेल तसं झालं पाहिजे किंवा मी जसं म्हणतो तसं ऐकलं पाहिजे. इथे कोणीही कोणाच्या बंधनामध्ये राहत नाही. परंतु समविचाराने जेव्हा आपण एखादं कार्य करत असतो, विचार विनिमय करून जेव्हा आपण एखादं कार्य करत असतो, तर त्याचा लाभ मात्र आपला होत असतो. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जो समूह एकत्र येऊन जर कोणतंही कार्य करत असेल तर त्या समूहाला टक्कर देण्यासाठी, त्या समूहाला नष्ट करण्यासाठी, त्या समूहाच्या म्हणजे जे काही इच्छा आकांक्षा आहे त्या धुळीस मिळवण्यासाठी अनेक लोकांना फार पराकोडीचे प्रयत्न करावे लागतात. परंतु सहज एखाद्या व्यक्तीला जर हरवायचं असेल तर त्याला सहज आपण हरू शकतो. जसं उदाहरण म्हणून आपण बघतो, एका बोटाची जर ताकद आपण बघितली तर फार कमी आहे, परंतु हे 5 बोट जेव्हा एकत्र येतात तर त्या 5 बोटांची ताकद मात्र भिन्न आहे. 5 पटीने ती ताकद वाढत असते. आणि त्यामुळे बघा कोणत्याही प्रकारचं सामाजिक कार्य जेव्हा आपण करत असतो, भगवंताचा 2600 वर्षापूर्वीचा बघा उपदेश आहे, भगवंताने दिला ना उपदेश, सत अपरिहानीय धम्माचा उपदेश दिला भगवंताने. कोणाला दिला? सत अपरिहानीय धम्माचा उपदेश भगवंताने कोणाला दिला? भगवंताच्या काळामध्ये लोकशाही राज्य कोणतं होतं? भगवंताने रतनसूत्राचा उपदेश कुठं दिला? मी त्याच्या समोर आम्रपाली म्हणणारच होतो, कारण आम्रपाली म्हणलं की लगे वैशाली आपल्याला आठवली असते. तोपर्यंत काय वैशाली आठवत नाही तुम्हाला. त्या काळामध्ये वैशाली हे लोकशाही राज्य होतं. भगवंताच्या काळामध्ये वैशालीच्या सारंदत्त चैत्यामध्ये भगवंताने तेथील वज्जी लोकांना सत अपरिहानीय धम्माचा उपदेश दिला होता. म्हणजे सत अपरिहानीय धम्म, जे 7 अशा प्रकारचे धम्म की मनुष्याची कधीही हानी करू शकत नाही. ज्या समूहामध्ये हे 7 प्रकारचे सत अपरिहानीय धम्म आहेत त्या समूहाला कोणी हरू शकत नाही. आणि राजा अजातशत्रूने, राजा म्हणजे बिंबिसाराने अनेक वेळा वज्जीवरती म्हणजे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्यामध्ये असणारे हे धम्म असल्यामुळे त्यांना कोणीही बघा हरू शकलं नाही. कोणते धम्म होते? एकत्र येणे, एकत्र बसणे, एकत्र उठणे, एकत्र विचार विनिमय करणे, एका निर्णयावरती सर्वांनी ठाम मताने निर्णय देणे,
वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करणे, कुलीन स्त्रियांचा सन्मान करणे, ऐक ना, वृद्ध लोकांचा सन्मान करणे, वडीलधाऱ्या लोकांचा सन्मान करणे, चैत्यांची पूजा करणे, येणारे अरहंत असतील जाणारे अरहंत असतील त्यांची पूजा करणे, त्यांचा सन्मान करणे, हे 7 प्रकारचे धम्म बघा भगवंताने तेथील लोकांना सांगले होते. जोपर्यंत हे 7 प्रकारचे धम्म त्या लोकांमध्ये होते त्यांची कधी हानी झालेली नाही, त्यांना कोणीच जिंकलं नाही. परंतु अजातशत्रू अत्यंत महत्वाकांक्षी असतो आणि अजातशत्रू असा विचार करतो की मला वज्जीला जिंकायचं आहे, मला वज्जीवरती आक्रमण करायचं आहे, वज्जीला माझ्या अधीन करायचं आहे मला, आणि मी जिंकणार म्हणजे जिंकणार. कारण तो महत्वाकांक्षी होता, शूरवीर होता, बलवान होता, स्वतःच्या पित्याला कैदेमध्ये टाकलं, स्वतः राजा बनला. आणि त्याचा वसाकर नावाचा ब्राह्मण होता. तो वसाकराला सांगतो की वसाकर जा, भगवंताकडे जा, भगवंत खोटं बोलत नाही, भगवंत जे काही सांगतील तर ते भगवंत सत्य सांगतात. भगवंताला सांग की भगवान वैदेही पुत्र अजातशत्रू वज्जीवरती आक्रमण करू इच्छितो, भगवंताने योग्य मार्गदर्शन करावं. तेव्हा तो गेल्यानंतर भगवंत 7 प्रकारचे धम्म त्याला सुद्धा सांगतात. तो जशाच्या तसे 7 प्रकारचे धम्म अजातशत्रूला सांगत असतो आणि अजातशत्रूला सांगितल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे. अजातशत्रू आणि वसाकर ब्राह्मण दोघांमध्ये आपला वाद झाला, भांडण झालं असं दाखवतो. ब्राह्मण तिकडे जातो वैशालीमध्ये, काही काळ राहतो, त्यांच्या सभा भरत असतात आणि त्या सभेमध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाही. लोक जेव्हा त्याला विचारतात तुम्ही तर राजाचे मंत्री आहात, तर तो म्हणतो माझा आणि राजाचा वाद झाला, भांडण झालं, आता मी त्या राजासोबत राहत नाही. अनेक महिन्यापर्यंत केवळ तो जात असतो. एखादा मनुष्य कशा प्रकारचं काम करतो या उदाहरण बघा आजही वर्तमान काळामध्ये. जर बाबासाहेबांच्या जे राजकीय चळवळीला जर नेस्ता नाबूद करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याही काळामध्ये तेच लोक होते, आजही तेच लोक आहे. आणि त्यामुळे तो जातो, सभेमध्ये बसत असतो आणि शेवटी जाणाऱ्या व्यक्तींच्या फक्त कानाजवळ त्याला न पाहता, त्याने पाहू नये परंतु तो कानाजवळ जात असतो. पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की अरे याला कोणी काहीतरी सांगितलं, लगे पुन्हा दुसऱ्या दिवशी तसं करतो. अशा प्रकारचं करता करता, आणि साहजिक आहे कोणाच्या जवळ जर कोणी गेलं तर असं वाटतं की याला कोणी काहीतरी सांगितलं. मग मी जर त्याला दुसऱ्या व्यक्तीने विचारलं अरे काय म्हणला तो, आता याला काहीच नाही माहित, विचारायला तो काय म्हणला, ते म्हणते काहीच नाही. तो म्हणतो नाही हा खोटं बोलत आहे, कारण याच्या कानात यानं काहीतरी सांगितलं. असं करता करता बघा तो प्रत्येक व्यक्तीजवळ जात असतो, काहीच बोलत नाही, पण पाहणाऱ्याला असं वाटतं काहीतरी तो बोलला. बघा जे लोक एकत्र येत होते, एकत्र बसत होते, एकत्र उठत होते, एकत्र विचार विनिमय करत होते, त्यांच्यामध्ये एक वेळ अशी येते की एकमेकाचं ते तोंड सुद्धा पाहत नाहीत. कशामुळे? गैरसमज निर्माण झाल्यामुळे. एकमेकांच्या प्रती गैरसमज जर निर्माण झाला, कारण आपण जर मनातील भाव जर व्यक्त केले नाही, आपण जर बोललो नाही, आपण जर सांगितलं नाही, तर तुमच्या मनामध्ये किंवा माझ्या मनामध्ये काय कसं काय करणार आहे. त्यामुळे संवाद ही शैली अत्यंत महत्वपूर्ण आहे. धम्म चळवळीला जर जिवंत ठेवायचं असेल तर आपल्यामध्ये संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे, विचार विनिमय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी अजातशत्रू म्हणतो की महाराज आता आक्रमण करा. आक्रमण केल्याबरोबर कोणीही, सगळ्यांना समजतं की आता राजाने आक्रमण केलं, परंतु कोणीही प्रतिकार करत नाही. का करत नाही? कारण नेतृत्व कोण करायचं, नेतृत्व कोणी करायचं, आदेश कोणी द्यायचा. कारण कितीही शूरवीर सैनिक असतील, शूरवीर सैनिकाला जर सेनापती योग्य नसेल तर किती शूरवीर असणारे सैनिक कधीही लढू शकत नाहीत. जे काही असेल सत्य, ते सत्य बोलणारा मी भिक्षू आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला समर्पित केलं वयाच्या 20व्या वर्षापासून. सहज नाही केलं आहे, असंच नाही केलं आहे की नाही. आणि जे जे काही धर्मगुरू या नात्याने, आहे की ना, कल्याण मित्र या नात्याने माझं कर्तव्य आहे, माझं कर्तव्य आहे की तुम्हाला योग्य दिशा देणे. कारण भगवंताचा धम्म आणि मी जे काही बोलत असतो, भगवंताच्या व्यतिरिक्त माझ्या पदरचं मी कधी काही सांगत नाही. म्हणजे बौद्ध धम्मामध्ये, बुद्ध तत्वज्ञानामध्ये जे काही असेल आपल्या कल्याणाचं, आपल्या हिताचं, आपल्या सुखाचं, ते सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. मग ते नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे तरी काही फरक पडत नाही. कारण माझं जे नैतिक कर्तव्य आहे ते नैतिक कर्तव्य मी करत असतो. आणि तेच करायसाठी आलो ना. एवढे मोठे कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रातले सोडून, आता तुम्ही जाणता पाहता, जिथे मी प्रत्यक्ष 10-15 वर्षापासून राहतोय
तेथील लोकांचं मन दुखून मी तुमच्याकडे आलो, म्हणजे काय तर तुम्हाला सांगायलाच आलो असेल ना, तुम्हाला बोलायलाच आलो असेल ना, ऐक ना. तर हा उद्देश आहे. तर हा उद्देश आपल्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आपण जीवन जगत आहोत आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन जगत असताना आपण सदा सर्व काळ सतर्क राहिलं पाहिजे, आपण जागरूक राहिलं पाहिजे. आपण जर जागरूक असेल, सतर्क असेल, तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला आपण जिवंत ठेवू शकतो, अन्यथा जिवंत ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत आणि असीम असे आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की आपण संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या धम्म चळवळीमध्ये जरी समर्पित केलं, एक तीळ मात्र अंश सुद्धा आपण बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही, एक तीळ मात्र अंश सुद्धा. कारण हा जो देह सजला आहे, हे जे आपण खातो घेतो तो श्वास आहे, तो केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आहे, माता रमाईच्या पुण्याईमुळे. हे काय सहज भेटलं का आपल्याला? बाबासाहेबांनी जे दिलं ते काय सहज दिले का आपल्याला? घ्या बौद्ध धर्माचा स्वीकार करतो असं म्हटलं आहे का? 35ला बाबासाहेबांनी घोषणा केली आणि 56ला आपल्याला धम्म दिला. चिंतन मनन बाबासाहेबांनी केलं, ध्यान मनन चिंतन केलं या सर्व गोष्टीवरती, आणि 56 साली बघा बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे. त्या धम्माचं अनुसरण करणे, त्या धम्माचं आचरण करणे आपलं नैतिक कर्तव्य आहे. मी नेहमी सांगत असतो, एक वेळचा प्रसंग बघा, बाबासाहेब आपल्या दालनामध्ये बसलेले असतात आणि आपल्या दालनामध्ये बसले असताना बाबासाहेबांच्या समोर SM जोशी नावाचे सदग्रस्त असतात आणि काही बाबासाहेबांचे सहकारी सोबत असतात. आणि सहकारी सोबत असताना चर्चा चालू असते. चर्चा चालू असताना बघा बाबासाहेब कधी कधी सहज स्मित हास्य करतात, हसतात बाबासाहेब, आणि कधी कधी बाबासाहेबांच्या डोळ्यामधून सहज अश्रू येत असतात. तर नानकचंद्र तू ही गोष्ट निहाळतो. तो म्हणतो की बाबासाहेब, काही क्षणापूर्वी तुम्ही हसले आणि आता तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, नेमकं काय कारण आहे? तर तेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की नानकचंद्र तो, मी जेव्हा माझ्या भूतकाळामध्ये जातो तर माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा मी भूतकाळामध्ये जातो माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात, कारण आता ज्या अवस्थेमध्ये मी आहे, या अवस्थेमध्ये येण्यासाठी मी किती बलिदान दिलं, मी किती त्याग केला, मी किती कष्ट सहन केले, मी किती हाल अपेक्षा सहन केल्या, हे माझं मला माहीत आहे. एक एक उदाहरण सांगतो बाबासाहेब असं म्हणतात की माझा पुत्र मृत्यूला प्राप्त झाला, माझा राजरत्न मृत्यूला प्राप्त झाला, माझा गंगाधर मृत्यूला प्राप्त झाला, माझा रमेश मृत्यूला प्राप्त झाला, माझी इंदुमती मृत्यूला प्राप्त झाली, माझी प्रिय पत्नी रामू सुद्धा मृत्यूला प्राप्त झाली. परंतु कधीही मी धम्म कार्य करत असताना, सामाजिक कार्य करत असताना कुठल्याही प्रकारची चालढकल केली नाही आहे. अनेक वेळा माझ्यावरती संकट आले, अनेक प्रकारच्या संकटाला मी तोंड दिला आहे. तर तेव्हा जेव्हा ही गोष्ट मला आठवते तेव्हा माझ्या काळजाचे असंख्य तुकडे होतात. पण मला समाधान याचा आहे की मला जे काही करायचं होतं ते मात्र मी केलेलं आहे. मला जे काही करायचं होतं, माझ्या समाज बांधवांना मला जे काही द्यायचं होतं ते मी दिलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बघा उदाहरण बाबासाहेब त्या ठिकाणी सांगत असतात. बांधवांनो, सहज आणि सोपं हे आपल्याला प्राप्त झालेलं नाही आहे, हे आपल्याला टिकवायचं आहे. धम्म आपल्याला टिकवायचा आहे. धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तींचं हे कर्तव्य आहे आणि प्रत्येक व्यक्तींनी त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. सांगण्याचा उद्देश आहे की बाबासाहेबांच्या या महान त्यागाची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. कारण आपण जर प्रत्येक त्याची जाणीव जर ठेवत असेल तर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या धम्म कार्याला अधिक गतिमान करण्यासाठी कार्य करत आहोत असा त्याचा अर्थ होत आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने मी तुम्हाला धम्मचक्र सुद्धा सांगत होतो, दुःख सांगत होतो. प्रिय व्यक्ती, मी सांगत होतो की प्रिय व्यक्ती सोडून गेल्यानंतर काय होते, किंवा अप्रिय व्यक्तीहून हा विषय जे समोर गेलेला आहे. तर अप्रिय व्यक्ती समोर आला की आपल्याला दुःख होत असते. अपियोगी दुःख आपण सांगत होतो. अप्रिय व्यक्ती जेव्हा आपल्याला समोर येत असतो तेव्हा आपल्याला दुःख होत असते, कारण तो स्वभाव आहे मनुष्याचा. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात, यंपींची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे हे सुद्धा दुःखकारक आहे. एखादी आपण इच्छा व्यक्त करत असेल आणि ती इच्छा जर आपली पूर्ण नाही झाली तरी सुद्धा आपल्याला बघा दुःख होत असते. कारण मानवी मनुष्याचा तो स्वभाव आहे की माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, जगण्याची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, संपत्तीची इच्छा पूर्ण झाली पाहिजे, माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजे,
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा मनुष्य आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतो आणि त्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला बघा दुःख होत असते. भगवंत असे म्हणतात, त्याच्या समर्थन भगवंताने असं म्हटलं, संकितेन पचुपादान खंदा दुःखा. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 उपादान स्कंद सुद्धा दुःखकारक आहे, दुःख देणारे आहे. 12 कड्या भगवंताने बघा या दुःखाच्या सांगितल्या आहे. त्याच्यानंतर दुःख समुदय सांगतात भगवंत. दुःख समुदय काय तर कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा. म्हणजे मनुष्य जेव्हा जेव्हा या काम भावनेमध्ये पडत असतो, काम तृष्णेमध्ये पडत असतो, आसक्तीमध्ये पडत असतो, मी, माझा आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी भावना मनुष्याची असते, मी असा आहे, मी तसा आहे, माझ्यासारखा कोणीच नाही, मी जसा आहे तसं कोणीच नाही, म्हणजे मी, माझा आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी भावना आहे ती सुद्धा मनुष्याला दुःख देणारी असते. काम, तृष्णा हे जे काही 6 आपली इंद्रिय आहेत, या 6 इंद्रियाची पूर्तता करण्यासाठी मनुष्य धडपडत असतो. रात्रंदिवस मनुष्य प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे मनुष्याला दुःख होत असते. कधी कधी मनुष्य वर्तमान काळामध्ये जीवन जगतो, कधी कधी भूतकाळामध्ये मनुष्य जीवन जगतो. मी असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, हे केलं पाहिजे होतं, ते केलं पाहिजे होतं. म्हणजे भूतकाळामध्ये विचार करणाऱ्या ज्या तृष्णा आहे तर त्याही सुद्धा दुःखकारक आहे. भविष्यामध्ये जर आपण विचार करत असेल की मी असं करेल, मी तसं करेल, मी हे करेल, मी ते करेल, तरी सुद्धा मनुष्य भगवंत असे म्हणतात की दुःखकारक आहे. म्हणजे वर्तमान काळातल्या तृष्णा, भूतकाळातल्या तृष्णा आणि भविष्य काळातल्या तृष्णा, या 3ही प्रकारच्या तृष्णा बघा आपल्या जीवनामध्ये आपल्याला दुःख देण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असतात. भगवंत असे म्हणजे केवळ तृष्णाच आहे का? तृष्णा म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये आसक्ती असं भगवंताने म्हटलं आहे. आसक्ती, तृष्णा म्हणजे तहान, तहान लागते ना मनुष्याला. रागाची तहान आहे, द्वेषाची तहान आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या ही सर्व प्रकारची तहान आहे. आणि ही तहान अशा प्रकारची आहे, पाणी जर आपण एकदा पिलं तर दिवसभरापर्यंत आपण राहू शकतो, परंतु राग असा आहे, द्वेष असा आहे, मोह असा आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या ही तहान अशा प्रकारची आहे की क्षणाक्षणाला ती आपल्याला भागवण्याचा प्रयत्न करत असते. क्षणाक्षणाला आपल्या चित्तामध्ये ते उत्पन्न होत असते. भगवंत असे म्हणतात की या तहानेला, या तृष्णेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. जो तृष्णेला आपल्या नष्ट करतो, नाहीसा करत असतो, तर खऱ्या अर्थाने तो आपला निरोध करतो, आपल्या विकारांचा निरोध करतो. मग विकारांचा निरोध करण्यासाठी काय आहे? एका एको मग्गो आर्य अठांगिको मग्गो. आर्य अष्टांगिक मार्गाशिवाय दुसरा कोणताही प्रकारचा मार्ग नाही. सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांता आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक स्मृती आहे आणि सम्यक समाधी आहे. सर्व काही सम्यक आहे, असम्यक काहीच नाही बघा. सारं सारं सम्यकच सम्यक आहे की नाही? असम्यक आहे का काही? काही नाही आहे. आणि त्यामुळे सम्यक योग्य जे जे काही आपल्या जीवनामध्ये चांगलं असतं तर त्या चांगल्या गोष्टींचा आपण स्वीकार केला पाहिजे. सम्यक दृष्टीचा आपण स्वीकार केला पाहिजे. सत्य आणि असत्याचा आपण नेहमी स्वीकार केला पाहिजे. आपल्या हिताचं आणि अहिताचं काय आहे याचा आपण नेहमी स्वीकार केला पाहिजे. जर आपली सम्यक दृष्टी असेल तर आपण चांगल्या प्रकारचं कर्म करू शकतो. आपली वाणी सुद्धा मृदू असली पाहिजे. हे एक वाणी अत्यंत महत्वपूर्ण आहे. वाणी जर सम्यक नसेल, वाणी जर योग्य नसेल, वाणी जर मृदू नसेल, वाणी जर गोड नसेल तर बघा मनुष्य आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख भोगत असतो. भगवंत असे म्हणते काही काही लोकांच्या मुखामध्ये कुऱ्हाड बसवली असते. कुऱ्हाड, कुऱ्हाड माहिती तुम्हाला? हत्यार म्हणजे एक घाव डायरेक्ट 2 तुकडेच. म्हणजे असं बोलतात काही काही लोक तर असं म्हणतात की याचं 7 जन्मापर्यंत याला विसरणार नाही मी. 7 जन्मापर्यंत, 8व्या जन्मात विसरून जाते. 7 जन्म किमान. तुलाच माहित नाही कुठं नरकात उत्पन्न होणार आहे का स्वर्गात उत्पन्न होणार आहे, कुठं 7 जन्मात उत्पन्न होशील. म्हणजे मनुष्याने वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मनुष्याची जी बुद्धी आहे बघा काम करत नाही, द्वेषामुळे काम करत नाही. आणि त्यामुळे भगवंत असेल की वाणी ही बघा, भगवंताकडे काय होतं? भगवंताने या जगावरती अधिराज्य गाजवलं. कारण जेव्हा प्रसिद्ध राजा म्हणतो बघा भगवंताला, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे. ज्या अंगुलीमालाला मी शस्त्राने जिंकू शकलो नाही, ज्या अंगुलीमालाला मी भाल्याने जिंकू शकलो नाही, तलवारीने जिंकू शकलो नाही, सैन्याच्या द्वारात जिंकू शकलो नाही,
म्हणजे जो अंगुलीमाल भाल्याने, काठीने, तलवारीने जिंकू शकला नाही, भगवान अशा अंगुलीमालाला तुम्ही केवळ शब्दाने जिंकला. शब्दाने जिंकलं ना भगवंताने, कारण भगवंतामध्ये तेवढं मैत्री बल होतं. भगवंतामध्ये तेवढं मैत्री बल होतं, तेवढी करुणा होती, तेवढी मुदिता होती भगवंतामध्ये. कारण भगवंताचं मैत्री बल 999 खून करणाऱ्या डाकू अंगुलीमालाला भगवंत बदलवू शकतात. जगाच्या इतिहासामध्ये एकमेव असं उदाहरण असेल की ज्या व्यक्तीने 999 खून केले, अशा प्रकारच्या व्यक्तीला भगवंताने मैत्रीमध्ये अग्र म्हटला. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, अंगुलीमाल माझ्या संपूर्ण भिक्खू संघामध्ये मैत्री करण्यात जर कोणता भिक्षू अग्र असेल तर ते म्हणजे अंगुलीमाल आहे. सांगा तुम्ही. जे 999 खून करणाऱ्या भिक्षूला भगवंत असे म्हणतात. कारण अंगुलीमाल म्हणतात की जेव्हा गर्भधारणाच्या संदर्भामध्ये आपण म्हणतो ना, एक अंगुलीमाल स्वतःचा पाठ, तर तेव्हा ते म्हणतात की जोपर्यंत या आर्य धर्मामध्ये म्हणजे भिक्षू जीवनामध्ये जेव्हापासून प्रवेश केला, तेव्हापासून माझ्या काईने, माझ्या वाचेने आणि माझ्या मनाने मी स्वप्नात सुद्धा अकुशल कर्म केलेलं नाही आहे. स्वप्नात सुद्धा, प्रत्यक्ष तर दूरची गोष्ट आहे, स्वप्नात सुद्धा मी अकुशल कर्म केलं नाही. त्यामुळे बघा अग्र होते मैत्रीमध्ये. आपण का अंगुलीमालासारखे आहो का? एक खून काय आपल्याला बोलतात येत नाही काय की नाही, खुनाची तर लय गोष्ट राहिली. अंगुलीमाल बदलू शकते, मग आपण का नाही बदलू शकत? आपण म्हणजे तुम्ही नाही बरं, नाही मसाला आम्हाला कोण म्हणाले, म्हणते आम्हाला कोण बोलायले, हे युट्यूबला चॅनलला करत आहे, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे उदाहरण सांगत आहे की बा आपल्यामध्ये द्वेष आहे, आपल्यामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे, मीपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे. या सर्व प्रकारच्या विकाराला बघा आपण नष्ट केलं पाहिजे, नाहीसं केलं पाहिजे. हाच तर खऱ्या अर्थाने भगवंताचा संदेश आहे. तर अशा पद्धतीने मैत्री धर्म आपल्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा, कारण तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही आमचे मायबाप आहात. उपासक उपासिका हे भिक्खूंचे मायबाप असतात. जन्म देणारे मायबाप तर 20-25 वर्षापूर्वी सोडलं हो. जन्म देणाऱ्या आईवडिलांनी तर 25 वर्षापूर्वी सोडलं. पण वर्तमान काळामध्ये जी आईवडिलांची भूमिका जर कोण निभावत असेल तर ते म्हणजे तुम्ही आहात. आईवडिलांची भूमिका निभावताय तुम्ही. खाऊ घालता, भोजन देता, परिष्कार देता, दान देता, सर्व जे काही गरजा आहे त्या गरजा पूर्ण करता. आणि आईवडिलांची भूमिका ज्याप्रमाणे तुम्ही निभावता त्याप्रमाणे मुलांचं कर्तव्य आहे धम्मदान देण्याचं. कारण धम्मदान महत्वपूर्ण आहे ना. सब्बदानं धम्मदानं जीनाती. भगवंत असे म्हणतात, धम्मदानासारखं दान या संसारामध्ये कोणत्याही प्रकारचं श्रेष्ठ नाही आहे. आणि भिक्खूंचं ते कर्तव्य आहे की भिक्खूंनी धम्मदान दिले पाहिजे, धम्माचंच दान दिलं पाहिजे. कारण दान देण्याच्या अनेक गोष्टी आहेत, दान देण्याच्या अनेक गोष्टी आहे, परंतु केवळ धम्मदान दिलं पाहिजे. नाही तर 50 रुपये दिले की धम्मदान, त्याला म्हणत नाही धम्मदान. नाही, 500 रुपये दिले की धम्मदान, फलाना धम्मदान दिला. 500 रुपये नोट दिसायली आम्हाला, धडत धडत दान देताना खोटं बोलताय. एक धम्मदान दिलं म्हणजे धम्म पैशाला का धम्मदान म्हणतात का? त्याला अमिष दान म्हणतात. अमिष दान जे काही वस्तू स्वरूपाने आपण दान देत असतो त्याला अमिष दान म्हटलं जातं. जे काही अभयदान म्हणजे दुसऱ्याला जे जीवदान देतो त्याला अभयदान म्हटलं जातं. आणि जे काही लोकांच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी आपण धम्मदान देत असतो तर त्या दानाला धम्मदान असं म्हटलं जातं. धम्मदान बघा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये हा जो धम्माचा रथ आहे बघा, कारण बाबासाहेब असं म्हणतात, महत प्रयासाने हा धम्मरथ मी इथपर्यंत आणलेला आहे. किमान तुम्हाला जर तो समोर नेता येत नसेल तर तो नेऊ नका, परंतु पाठीमागे खेचण्याचं काम तुम्ही काही करू नका. धम्मरथ आहे, धम्मरथाची 4 चाके, ऐक ना, भिक्षू भिक्षुनी, उपासकानी उपासिका. गाडीचं एक सकाळीच बघितलं आपण, गाडीचं जर एक टायर जर पंक्चर झाला, गाडी जागेवर बसली. म्हणजे एकही गाडीचं चाक, 4ही चाक बघा समान पाहिजे, समान हवा पाहिजे त्याच्यामध्ये. नाही तर हवाही कमी जास्त जर झाली तर अनबॅलेन्सिंग होऊन जाते. म्हणजे हवा सुद्धा समान पाहिजे. हवा म्हणजे काय? हवा म्हणजे श्रद्धा. हवा म्हणजे श्रद्धा आहे ना. तर श्रद्धा जर समान नसेल 4ही वर्गांची, भिक्खूंची, भिक्खुनींची, उपासकांची, उपासिकेंची, तर बघा धम्मकार्य कसं काय होणार आहे. आणि त्यामुळे धम्मरथाची जी 4 चाकं आहे, ही 4 चाकं मजबूत असली पाहिजे, परिपक्व असली पाहिजे, शीघ्र गतीनं काम करणारे असले पाहिजे. कारण धम्मरथ हा गतिमान करायचा आहे. भगवंताने, बाबासाहेबांनी, चक्रवर्ती सम्राट अशोकांनी आपापल्या कार्यामध्ये हे काम केलेलं आहे.
आणि त्यामुळे श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या वतीने आपण हे अत्यंत महान आणि असीम असं कार्य आपण करत आहात, केलं पाहिजे भविष्यामध्ये. आता भंतेजी होते तेव्हा सुद्धा मी येत होतो, भंतेच्या पश्चात सुद्धा मी येत आहे, म्हणजे येत राहतो. सकाळीच चेतन भाऊ असं म्हणाले की भंतेजी जेव्हापासून भंतेजी गेले तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणजे हजर राहता, त्यांच्या पश्चातमध्ये सुद्धा म्हणजे राहत होते. तर आम्हाला म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे किंवा तुमची मैत्री आहे, त्यामुळे आमचे सर्व काही कार्यक्रम होत आहेत. नक्कीच, कारण भिक्षूंचं तेच काम आहे. येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये फार मोठं काम आपल्याला जळगाव शहरामध्ये करायचं आहे. आपण त्या प्रयत्नामध्ये आहोत. कारण मी वेगळा आहे, म्हणजे मी भिक्षू आहे पण जरा वेगळा आहे. मला आंबेडकरवाद प्रिय आहे, मी आंबेडकरवादी भिक्षू आहे 100%. बुद्ध तर सांगतो जर तुम्ही प्युरिटी, आपल्या चॅनलचं नावच प्युरिटी ऑफ माइंड आहे, म्हणजे मनाची परिशुद्धता करण्याचं काम आहे. आणि जिथे बाबासाहेब सांगण्याची गरज आहे तिथे बाबासाहेब सांगत असतो, जिथं बुद्ध सांगण्याची गरज आहे तिथं बुद्ध सांगत असतो. कारण आपल्यामध्ये दोन्ही आहे. जसं बोलायचं झालं तर एका डोळ्यामध्ये क्रांती आहे, एका डोळ्यामध्ये शांती आहे. जिथे क्रांतीचं काम झालं तिथे क्रांती आपल्या उपयोगामध्ये येते, जिथे शांतीचं काम आहे तिथे शांती आपल्या उपयोगामध्ये येत असते. कारण बाबासाहेब आहे म्हणून मी आहे. बाबासाहेब जर नसतं तर मी कुठं असतो? कोणाच्या पाटलाच्या घरी कुठं शेळ्या चालल्या असत्या, गाय जनावर चालले असते, कुठं शेण काढलं असतं. जे शेणाचे हात पेनाला लावले बाबासाहेबांनी आपले, असंख्य असंख्य पिढ्या आपल्या उद्धार केल्या. आणि त्यामुळे बाबासाहेबांचं महान असं असीम आपल्यावरती अनंत उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधी परतफेड करू शकत नाही. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, मी नेहमी सांगत असतो, जे संपूर्ण जीवन जरी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीसाठी आपण घालवलं तरी एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. जन्म फक्त माता पित्याने दिला, पण खऱ्या अर्थाने माणूस जर कोणी आपल्याला बनवलं असेल तर ते बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमुळे आणि बाबासाहेबांचे अनंत आणि असीम उपकार आपल्यावरती असायला पाहिजे, आणि ते असले सुद्धा पाहिजे. आज आपण बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा आपल्या विहारामध्ये प्रतिष्ठापित केला. खरं तर आनंदाची गोष्ट आहे आणि खेदाची पण गोष्ट आहे. कारण किती वर्ष झाले, 56 पासून आतापर्यंत किती झाले, 56 नंतर बाबासाहेब आपल्या विहारामध्ये आले. हे पण मोठी गोष्ट आहे ना, मोठी गोष्ट आहे की नाही? एवढे वर्ष बाबासाहेबांचं प्रत्येक विहारामध्ये. आता अनेक लोक, जसं अनेक लोकांना असं वाटतं की विहारामध्ये बाबासाहेब नसले पाहिजे, बाबासाहेब वेगळं असलं पाहिजे, असे लोकांची धारणा आहे. पण मला सांगा, बाबासाहेब नसते तर बुद्ध तुम्हाला दिसले असते का? बाबासाहेब जर नसते तर बुद्ध दिसले असते का? ज्यांनी आपल्याला बुद्ध दाखवला ते तर पहिले दिसले पाहिजे, ते दिसले तर बुद्ध दिसतील ना आपल्याला. त्यांच्यामुळे तर आपण आहोत, आपल्यामुळे बुद्ध आहे. कारण बाबासाहेबांचे महान उपकार आहे बघा. बोधिसत्व ज्यांना म्हटलं जातं, बोधिसत्व म्हणजे भविष्यामध्ये उत्पन्न होणारे बुद्ध आहेत ना ते. मग ज्याप्रमाणे बुद्धाची पूजा आपण करतो त्याप्रमाणे बोधिसत्वाची पूजा सुद्धा केली पाहिजे. आणि का कोणी काय मनोमन ठरलेलं आहे का? 6व्या धम्मसंगतीमध्ये अरहंत भिक्खूंच्या द्वारा जगातील सर्व भिक्षू जेव्हा रंगूंच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी वक्तव्य केलं, भाषण केलं, बाबासाहेबांच्या कार्याला जाणलं. कारण सुरुवातीला बाबासाहेबांना ते अबोध म्हणत होते. म्हणजे बाबासाहेबांना जेव्हा बोलण्याची संधी दिली लोक असं म्हणले की अरे हे तर अबोध आहेत, हे तर हिंदू आहेत, हे तर राजकीय म्हणजे लीडर आहेत, आणि यांना बोलण्याची संधी का दिली? तर बाबासाहेब असं म्हणतात की मी म्हणजे बौद्ध कसा, मी बौद्ध अनुयायी कसा, याचं स्पष्टीकरण करताना बाबासाहेब बघा अनेक उदाहरण देत असतात. जसं उदाहरण असं म्हणतात, बाबासाहेब सांगतात की ज्या देशाचं सर्वोच्च स्थान आहे, ज्या देशाचं सर्वोच्च स्थान आहे, कोणतं स्थान आहे सर्वोच्च? ध्वज, फ्लॅग सर्वोच्च आहे ना, त्या सर्वोच्च स्थानी मी भगवंताच्या चक्राला गतिमान केला आहे. तिरंग्यामध्ये चक्र आहे का नाही? मग लोकांच्या घरावर चक्र असं लोक काय म्हणतात? एखाद्या घरावर जर चक्र असेल लोक काय म्हणतात? अरे या बौद्धांचं घर दिसत आहे. गाडीवर जर असेल तर काय म्हणतात? हे बौद्धांची गाडी आहे. मग समजून घ्या तिरंग्यावर चक्र आहे तर मग देश कोणाचा झाला? सरळ आहे की नाही? जर तुम्ही म्हणता गाडीवर चक्र आहे तर बौद्धांची गाडी आहे, घरावर चक्र आहे तर बौद्धांचं आहे, आता देशावर चक्र आहे ना, मग देश सुद्धा आपला आहे. चलनी नोटा आहेत आपल्या बघा, म्हणजे महत्वपूर्ण असतात. देशाची चलनी नोट महत्वपूर्ण असते, त्यावरती सुद्धा बघा जर तुम्ही बघितलं राजमुद्रा आहे, चक्रवर्ती सम्राटांची राजमुद्रा आहे. आता हळूहळू कमी व्हायली. ऐक ना, पहिले सुरुवातीला जर तुम्ही नोटा बघितल्या असतील तर मधामध्ये गांधीच्या जागी म्हणजे राजमुद्रा होते,
म्हणजे राजमुद्रा गेली आणि गांधी बाबा आले. आता साईडला राजमुद्रा दिली, हळूहळू ती निघून जाऊ शकते, कारण परिस्थिती तशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळत असते. राज्यघटना बाबासाहेबांनी दिली, लोकशाही राज्यघटना बाबासाहेबांनी दिली, जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना, सर्वात विशाल राज्यघटना, म्हणजे 18 फगड जातींना योग्य प्रकारचा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय देणारी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहून दिली. जेव्हा बाबासाहेबांना एका पत्रकाराने प्रश्न केला की बाबासाहेब, जे तुम्ही ही 4 तत्व, 4 प्रणाली जी घेतलेली आहे, असं म्हटलं जातं जी फ्रेंच राज्यक्रांती आहे, या फ्रेंच राज्यक्रांती सुद्धा ही 4 चतुश्रुती होती, ऐकलंय, जे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय. तुम्ही फ्रेंच राज्यक्रांतीमधून ही 4 तत्व घेतली का? बाबासाहेब म्हणतात की बिलकुल नाही. फ्रेंच राज्यक्रांतीमधून ही 4 तत्व मी घेतली नाही. मी अशोकांचा पाईक आहे आणि अशोकांचं राज्य हे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या 4 मार्गावरती त्यांनी ज्या 4 सूत्रीला अनुसरून आपलं राज्य चालवलं, आणि त्यांनी सुद्धा ही जी 4 तत्व कडून घेतली असतील तर ती म्हणजे मूळ बुद्ध तत्वज्ञानामधून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही 4 मूळ तत्वे त्यांनी घेतलेली आहे. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानामधून ही 4 तत्व मी स्वीकारली आहे. म्हणजे राज्यघटना सुद्धा बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धांच्या विचाराने ती परिपूर्ण आहे. कारण सील काय आहे? सील म्हणजे बुद्ध विचार आहे ना, आणि सीलाचं पालन करणार प्रत्येक व्यक्ती हा राज्यघटनेचा पाईक आहे, बुद्ध तत्वज्ञानाचा पाईक आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांची मूर्ती, मी यासाठी तुम्हाला म्हटलं की शोकांतिक आहे, कारण एवढ्या वर्षानंतर बाबासाहेबांची प्रतिमा आपल्याला सुचली, बडगे साहेब, मोरे साहेबांना त्यांना सुचली, त्यांनी ते दान दिलं. खरं तर दान देणं हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं. जे दान देणं कुशल कर्म आहे की अकुशल कर्म आहे? बाबासाहेबांची मूर्ती दान देणं का कुशल कर्म आहे का अकुशल कर्म आहे? कुशल कर्म आहे. साधुवाद द्या तुम्ही. दान देणं कुशल कर्म आहे ना, पुण्यकर्म आहे. बाबासाहेबांची मूर्ती दान देणे, विहारामध्ये भगवंताची मूर्ती दान देणे, भिक्खू निवासासाठी दान देणे, विहारासाठी दान देणे हे महान आणि असीम असं पुण्यकर्म असतं बघा. कारण अनंत काळापर्यंत त्याचं पुण्य. आता आपण अनाथ पिंड जेतवन विहार म्हणतो की नाही, म्हणजे जेव्हा जेव्हा देशना दिली जाते तेव्हा तेव्हा अनाथ पिंडकाचं नाव निघतं, ऐक ना, जेत कुमाराचं नाव निघतं. का निघतं? कारण अनाथ पिंडकाने भगवंताला विहार निर्माण करून दिलं, त्यामुळे अनाथ पिंडकाचं नाव घेतो. कारण भगवंताने बहुतांश उपदेश श्रावस्तीमध्ये दिलेले आहे, आणि त्यामुळे जे काही दानदाते असतात तर ते अजरामर असतात. माता विशाखा आहे, पूर्वाराम विहार माता विशाखा निर्माण केलं, शाक्य लोकांनी निग्रोधाराम विहार निर्माण केलं, असंख्य लोकांनी विहार निर्माण केले, भगवंताला ती दान दिले, त्यामुळे अजरामर ते आहेत. आपणही विहार हे निर्माण केलं. जोपर्यंत हे विहार आहे तोपर्यंत आपण जे जे काही दानदाते आहे, म्हणजे 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत दानाची इथे होत नाही. चेतनाहं कमंग भिक्कमे वदंती बुद्ध, असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे चेतना हेच कर्म आहे. म्हणजे आपली जशा प्रकारची चेतना असेल, आपलं चित्त जशा प्रकारचं असेल, तशा प्रकारचं ते कर्म आपल्याला सहाय्यक ठरत असते. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दान पुण्य जेव्हा आपण करत असतो तर त्या दानाचा सदुपयोग आपल्या चित्तामध्ये आपण केला पाहिजे, आणि प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने ते दान कर्म आपण केलं पाहिजे. सातत्याने आपण धम्मकार्य करत आहात. नक्कीच ही धम्म चळवळ आपला गतिमान करायची आहे. त्यामुळे सातत्याने, एकतेने, विचार विनिमय करून हे सर्व काही आपण कार्य केलं पाहिजे बघा. कारण बाबासाहेबांचं मिशन आपल्याला पुढे न्यायचं आहे. बाबासाहेबांची धम्म चळवळ आपल्याला गतिमान करायची आहे, आणि बाबासाहेबांची धम्म चळवळ गतिमान करायची असल्यामुळे आपण हे सातत्याने, फुल नाही फुलाची पाकळी, तन मन धनाने हे कार्य करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी, या त्रिवेद पावन वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपण अनंत आणि असीम असं कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने आपणा सर्वांना आयुष्यवर्ण सुखाने बलप्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही देशना संपन्न करतो. बोलल्यामुळे जर कोणाला असं वाटलं की भंतीजी मलाच बोलले, तर त्यांना ते समजून घ्यावं आणि आपल्यामध्ये बदल करून घ्यावा, अशी सर्वांना एक अपेक्षा व्यक्त करतो आणि धम्मदेश संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.